राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे। काही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे मतदार देखील आपल्या सोबत आहेत, तरुण मतदार आहे। आज आपण पहिल्यांदाच मतदान केलंय, काय अनुभव आहे आणि जो लोकप्रतिनिधी यांच्याकडून एक काय अपेक्षा असेल एक तरुण म्हणून? म्हणजे मला जसं वाटलं तसं असं डिफिकल्ट नव्हतं काही, आणि असं द फर्स्ट टाइमच वोटिंग होतं तर एक्सपेक्टेशन्स आहेत, रोड्सच आहेत मोस्टली, अजून काही नाही। असं तरुणांसाठी लोकप्रतिनिधींनी काय करावं असे तरुणांची काय भावना असते? हां, लाईक डेव्हलपमेंट, कॉलेजेस वगैरे सगळं, आणि इथे जसं राहुरीमध्ये अपॉर्च्युनिटीज कमी येतात त्या वाढल्या पाहिजे कॉलेज स्टुडंटसाठी। अशा कुठल्या सुविधा आहेत की जे राहुरीत झाल्या पाहिजेत? तरुणांच्या शिक्षणाच्या असतील, रोजगाराच्या असतील, असे वेगवेगळे प्रश्न असतील तरुणांचे, असे कुठले प्रश्न हे लोकप्रतिनिधींनी सोडवले पाहिजे अशी सध्या तरुणांची एक भावना आहे? कॉलेजेस झाले पाहिजे, कारण की इथे आसपास इंजिनिअरिंगसाठी तर कॉलेज नाही आहे, आणि अजून मतलब जॉब अपॉर्च्युनिटीज MIDC वगैरे झाले पाहिजे। नक्कीच। काय वाटतंय आता आपण मतदान केलेलं आहे, सरकार येतात सरकार जातात, वेगवेगळे मुद्दे असतात, प्रचाराचे वेगळे मुद्दे असतात, या सर्व गोष्टींवर एक आपण ज्यावेळेस मतदान करतो काय निश्चित आहे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलं पाहिजे असं वाटतंय? सुरुवातीला तर त्यांनी राहुरीच्या हिशोबाने MIDC कॉलेज डेव्हलपमेंट याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। धरणाचं पाणी आहे, विद्यापीठ आहे, त्याच्या अनुषंगाने जो फायदा उचलता येईल, नैसर्गिक जो फायदा आहे राहुरी तालुक्याला, त्याच्या अनुषंगाने फायदा उचलून विविध प्रकल्प आणले पाहिजे राहुरीत, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे। नवीन मार्केटला चालना मिळावी अशी आमची अपेक्षा। तसं जर बघितलं तर राहुरीमध्ये देखील आता असे अनेक प्रश्न जे आहेत ते मूलभूत प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत, असे देखील नागरिक वेळोवेळी म्हणतात। असे कुठले प्रश्न आता जे आहेत ते प्राधान्याने सोडवले पाहिजे? कारण मुख्यमंत्री जे आहेत ते आता जे भाजपाचे उमेदवार असतील अक्षय कडे यांना म्हटले असते की मी बेरड चेक देऊन चाललोय, त्यामुळे कुठलं काम अडणार नाही अशी एक नागरिकांची भावना आहे। झालेत आमदार तर त्यांनी कुठले असे काम प्राधान्याने केले पाहिजे? कुठले असे एखादं काम न करता सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कामं केले पाहिजे का, जेणेकरून सर्व जनतेला फायदा होईल। कोणताही भेदभाव न करता, ज्यांनी मतदान केलं ज्यांनी नाही केलं, विरोधक आहे न कोणत्या पक्षाचे न पाहता, ते फक्त जनतेचे प्रतिनिधी आहेत, या हिशोबाने जे निवडून येणार आहे त्या व्यक्तीने काम केलं पाहिजे हीच अपेक्षा आहे। एक महिला म्हणून देखील आता आपण मतदान केलं, महिलांचे देखील अनेक प्रश्न असतात। आता जे लोकप्रतिनिधी होतील त्यांनी असे महिलांचे कुठले प्रश्न जे आहेत ते प्राधान्याने सोडवले पाहिजे असं आपण वाटतंय? महिलांचं मीन्स महिलांच्या याच्यामध्ये राहुरीमध्ये तर एवढं काही नाही आहे, बट जे काही मूलभूत गरजा असतात पाणीच्या वगैरे, किंवा मोस्टली सगळ्यांना महिलांना रोडचं याचाच प्रॉब्लेम होतो, ते नीट ठेवायला पाहिजे। आणि बाजारपेठचं वगैरे सगळं नीट, नवीन नूतनीकरण वगैरे, किंवा स्ट्रॉंग बाजारपेठ जशी होईल, कारण आपण पाहतो की स्वतः जर मुख्यमंत्री राहुरीकडे प्रॉपर लक्ष देत असतील तर राहुरीची व्हॅल्यू राहुरीकरांनी किंवा त्या आमदार जे होतील त्यांनी त्यांची ओळखून त्याच्या हिशोबाने करायला हवं। रोडचं काम जर झालं तर राहुरीची बाजारपेठ खूप मोठी होईल, जे महिलांना बाहेर वगैरे जावं लागतं ते नाही होणार तेवढा। नक्कीच। राहुरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील शब्द दिलेला आहे, त्यामुळे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी देखील मूलभूत प्रश्नांसह जे राहुरीच्या प्रगतीचे जे प्रश्न असतील ते सोडले पाहिजे असे एक भावना जे आहेत ते मतदारांनी व्यक्त केले। कॅमेरामन ऋषी राऊतसह गोविंद पुनगे, LS मराठी, राहुरी अहिल्यानगर।